नमस्कार मैत्रिणींनो, शुभ दुपार सगळ्यांना। तर आता जवळजवळ 3 वाजत आलेत आणि आज सगळं सामान नवीन रूममध्ये आणलेलं आहे। तर चला दाखवते ते सुद्धा तुम्हाला। तर थोडंसं सामान लावलंय, अजून बाकीचं भरपूर बाकी आहे, ते पण लावून घ्यायची आणि थोडीशी घराची साफसफाई पण करायची, लाद्या बिद्या पुसून घ्यायच्या आता, कारण धूळ इकडं सुद्धा भरपूर आहे। तर चला सामानाचा पसारा दाखवते तुम्हाला, किती पडलेला आहे आणि कुठं कुठं काय काय टाकलं त्याचं काय समजतच नाही। जसं तिकडून आणलं तसं इकडं टाकून दिलेलं आहे रूममध्ये। तर आता मी किचनमध्ये आले। किचन आहे पण किचन वाटा थोडासा छोटासा आहे। आता इथं फक्त मांडणी म्हणजे रॅक लावलाय आणि पहिलं कसं ट्रॉलीमध्ये भांडे असायचे, तर आता मला हे सगळे भांडे थोडेसे रॅकमध्येच लावायला लागणार आहेत। तर आता मी ऑलरेडी घासून आणले होते, त्याच्यामुळे थोडेसे लावून घेतलेत स्वयंपाकापुरते आणि रोजच्या वापरण्यापुरते। बाकीचे सगळे मी इकडे वरती ठेवून दिले, तर कारण आता इथं काय ट्रॉयला वगैरे नाही येतात, त्याच्यामुळे मग भांड्याचे ॲडजस्ट करावं लागते। आणि किचन वाटासुद्धा छोटासाच आहे, तिकडच्या किचन वाट्यासारखा एवढा मोठा नाही आहे, त्याच्यामुळे मग फक्त गॅस आणि थोडेसे स्वयंपाकापुरते वरचे भांडे याच्यावर बसतात। आणि खाली पण किचनच्या सिलेंडर आणि एक झाले, परत तिकडं गॅसची पाईपलाईन होती, तर आता इकडं गॅसची पाईपलाईन नाही आहे, तर डायरेक्ट गॅसच म्हणजे बाटलाच आणायला लागते। तर गेलो तर आम्ही बाटल्यासाठी पण, जेव्हा बघू आता। तर हे बघा फायनली किचनचं आहे, अजून सामान त्याच्यामध्ये काही जास्त हे केलं नाही, पण दाखवते तुम्हाला। इथं कपाट वगैरे, तिकडं टॉयलेट बाथरूम आंघोळीचं आणि इकडे किचन। सिलेंडर आमचा थोडासा शिल्लक आहे, अर्धा आम्ही केलं बुक करण्यासाठी गेलो होतो, पण काही अजून मिळाला नाही आम्हाला। मशीनसुद्धा आता ह्या कोपऱ्यामध्ये लावायला लागली, ह्याच्यामध्ये लसूण ठेवलेलं आहे बांधून, अजून सामान भरपूर पडले आणि जे भांडे लागत नाहीत मी ह्या कॅरेटमध्ये भरून ठेवले तर इथं। आणि मशीनचं सुद्धा ते खालचं हे आहे ना, तर ते पण मी वरती ठेवून दिले मशीनचे। आणि इकडं गव्हाचा ड्रम ठेवला आहे झाकून, थोडेसे इथं भांडे ते डबे वगैरे मी लावून घेतले तर। आणि बघा फ्रीजवर बघ किती पसारा आहे, फ्रीज वगैरे सगळं थोडंसं पुसून घेतलं, त्याच्यानंतर 2 दिवस झालं फ्रीजच बंद होतं, मग चालू केलं। अजून इकडं पण हे गॅसचं कनेक्शन जोडायचं आहे, कारण पाईप उलट्या साईडने येतो आहे तिकडनं, त्याच्यामुळं आता गॅसवाल्याला बोलून इकडून करून घ्यायचं। फॅन लावलेला आहे थोडा इथं किचनमध्ये, काम करताना गरम व्हायचं आहे ना, म्हणून मग थोड्यासा वेळासाठी फॅन लावलेला आहे, टेबल फॅन। तर आता इकडं अजून हे पण भांडे पडलेत लावायचे, फक्त आता एवढ्या रॅकवरच जागा आहे भांडे लावायला, बाकी काय कुठं ठेवायला नाही। तर बाकीचे भांडे मला आता काय करायला लागतील, पूर्ण असे पॅकिंग करून ठेवायला लागेल। आणि रोजचे कुकर भरण्या, रोजच्या मसाल्याच्या, मिठाच्या, त्याच्या तेलाचं, हेच मी आता वर ठेवणार आहे। बस आता भांड्याचं सगळे आता आतमध्ये पॅक करून टाकणार आहे। आता हा झाला किचनचा भाग। किचनला पण इकडं मोठी खिडकी आहे आणि गॅलरीसुद्धा आहे थोडीशी, तर कपडे वगैरे सुकायला ऊन वगैरे येतं इकडं भरपूर। इकडं पण आहेत बोर्ड वगैरे लाईटीचं आणि आहे चांगलं आहे, पण आता भांडे ठेवायचे पंचायत आहे। हे बघा इथं आता आतमध्ये मला ॲडजस्ट करायला लागले। आता इकडं सिलेंडर राहणार, इथं थोडेसे आपले रोजचे भांडे, इथं मी जे नाही लागत ते ठेवून दिले, तर बघू म्हणल्यानंतर। तर आता अजून हॉलमध्ये पण भरपूर पसारा पडलेला आहे, धान्याची गोणी आहेत आणि बाकीचं पण आहे, कपड्यांचं पण आहेत अजून, आणि फोटो पण लावून घ्यायचे, तर हे हाय असंच ठेवलं आहे। आजच आलोत आम्ही इकडं, तर भरपूर असा पसारा आहे। आणि पहिलं मेन म्हणजे तुम्हाला आमची हॉलची खिडकी दाखवते। हे बाहेर ठेवले ड्रम वगैरे, यात जे सामान नाही लागत ते ठेवून दिले, ह्यात पण जे लागन चपला वगैरे ते ठेवून दिले आता। आणि आमचे झाडं बघावं किती ऊन पडलं इकडं, सुकवून चालले, तर पाणी तरीसुद्धा असे सुकल्यासारखे झाले। तर गवतीच्या आपण असा खाली लावला आहे आणि नागिनीच्या वेळेलाचं तर जळूनच गेलं, कारण इकडं दिवसभर ऊन राहतं, असं इथं ॲडजस्ट केलं आहे भांड्याचं। तर आता तुम्हाला सगळं नवीनच दिसेल, समोरची बिल्डिंग आहे इकडं, तर थोडंसं तुम्हाला मी दाखवलं आहे, म्हणजे अजून मग बाकीचं तर आपण नंतर रोज पाहणारच आहोत। हे बघा मस्त कुंड्या लावल्यात आता इथं, हे सगळं उद्या सकाळी मी धुवून घेईन
आणि राहिलेला पसारा, टी व्ही वगैरे अजून सगळं फिट करायचं बाकी आहे. आणि आमचं हे मंदिर आहे, तर ते दाखवते तुम्हाला. हे बघा, तर हे आमचं लाकडाचं पहिलं मंदिर आहे. तर इथं मग ते आता आम्हाला मी खालीच लावणार आहे, वरती काय नाही लावणार. ह्याच्यामध्ये अजून थोडंसं तांदूळ वगैरे आहे आणि ह्यात पण तांदूळच येतं. हे असं सगळं सामान थोडं थोडं आता लावून घेते. इकडं पण कपड्याचं वगैरे बघा कोपऱ्यात टाकून दिले. आणि हे स्वयंपाकाचे भांडे येतं. जाळी सकाळी तिकडनं स्वयंपाक वगैरे करून आणला आणि इथं दुपारचं जेवण केलं. तर घासून आणले होते सगळे भांडे. आणि इकडं टी व्ही वगैरे लावल्या दाखवूनच तुम्हाला. इथं सुद्धा अजून थोडासा पसारा पडलेला आहे. रूम शिफ्ट करणं म्हणजे खूप कामच मोठं आहे, त्याच्यामुळं अवघड आहे जरा जास्त तसं. आणि ह्या खिडक्यांना मेन जाळ्या येतात, त्याच्यामुळं मच्छर येण्याचं काय टेन्शन नाही. दिवसभर जरी उघडं ठेवलं पण धूळ भरपूर आहे इकडं. रात्रीचं जर मच्छर आले तर जाळीची खिडकी लावून घ्यायची आणि नंतर मग. तर आता माझंसुद्धा थोडं थोडं मी आवरते भांड्याचं वगैरे. आणि भांडे वगैरे घासले का कसं मग थोडं थोडं बाकीचं करता येतं. तर अजून गॅसचं पण फिटिंग म्हणजे पाईप उलटा आहे ना, त्याच्यामुळे ते पण सोयीचं करून घ्यायचं आहे. टी व्ही वगैरे लावून घ्यायची, बाकीचे भरपूर कामं पडलेले आहेत. तर बेडरूममध्ये सुद्धा खूप पसारा पडलेला आहे बघा. जेवणाचं सुद्धा इकडंच आणलं होतं दुपारचं, तिकडनंच स्वयंपाक करून आणला. तेलाचा डबा वगैरे सगळं, पिठाची पिशवी, बाजरीचं दळून आणले ते पण तसंच आहे. इकडची खिडकी आणि अजून इकडचं सामान वगैरे लावायचं बाकी आहे. तर हे कपाटावर अजून सामान ठेवायचं आहे. आतमध्ये पण काय लावलं नाही अजून, सगळे कपडे वगैरे बाहेरच पडलेले आहेत. कपाट पण मोकळंच आहे अजून, सगळे लावून घ्यायचे. कपडे थोडे बांधून ठेवले साईडला. हालत आहे कपाट म्हणजे त्याच्यात वजन नाही, त्याच्यामुळं आता हे सगळं लावून घेणार आहे आता इथं आल्याच्या नंतर. इथं आराम चाललेला आहे कपड्यामध्येच. शुभ संध्याकाळ मैत्रिणींनो. तर चला थोडासा भाजीपाला आणला होता, कारण का फ्रीज सगळं खाली केल्यामुळं मग भाजी वगैरे काय राहिली नव्हती. तर बाजारामध्ये म्हणजे थोडंसं इथं मार्केटमध्ये गेलते मी. त्याच्यानंतर तिथं पालक मिळाला, थोडीशी कोथिंबीर पण आणली, गवारीच्या शेंगा. तर चला म्हणलं आज पालकची भाजी करूया संध्याकाळी, वरण भात आणि भाकरी. तर सकाळी भाजी चपाती केलं होतं, ते पण आम्ही इकडं येऊनच जेवण केलं. तर हे इथं पालकची भाजी पण तयार झालेली आहे आणि इकडं वरण पण टाकले फोडणीला. तर आता पूर्ण रेसिपी काय टाकली नाही पालकची, आहे एका व्हिडिओमध्ये. ताकातली पालकसुद्धा आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर. मस्त इथं वरण केलं आहे मुगाचं आणि भात बनवलं आहे, अजून भाकरी पण बनवायची आता. तर संध्याकाळी मग इथंच स्वयंपाक केला सगळा. काल सकाळी तिकडनंच करून आणला होता. तर आता तिकडचं सर्व सामान इकडं आणलेलं आहे आणि आता परत काय इथंच थांबणार. आता तिकडं जायची काही गरज नाही. सगळं सामान इकडं आणल्यामुळं मग तिकडचं सगळं रूम वगैरे पुसून वगैरे दिला आणि मग इकडं आलो. चला मग परत भेटूया.